जे सर्व प्रयत्न होते ते सर्व आपला समोर ठेवलं. अनेक गुरुवारी आपणास अनेक दाखले पुस्तक दिले. संपूर्ण 30 दिवस पुष्प होऊन झाली. पहिल्या दिवशी आम्ही म्हणत होतो एक पुष्प होईल तर एक किंवा फक्त पाकळीच होते की काय ह्या वेळेला, कारण कार्यकर्त्यांचा जो तेवढा होता आणि श्रोते मंडळी भक्त मंडळींची संख्या कमी झाली. मला वाटायला लागलं की काही पावसामुळे येत नाही. पण दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून जर बघितलं तर 5 दिवसामध्ये संपूर्ण वाढ होती काय असा प्रसंग झाला. आणि पूज्य गुरुवर्य डॉक्टर सीबीएस शिवाचार्य स्वामींनी पहिल्या 5 दिवसात संपूर्ण हे प्रांगण भरून काढ त्यांच्या वाणीनं हा संपूर्ण त्यानंतर पाठीमागे बघितलेच नाही कोणी गैरहजर झालेलं तुम्हाला दिसत नाही. सर्वांनी हजेरी लावली. तुम्ही सर्वजण आहात. सर्वांचं मार्गदर्शन लावलं आणि ज्याने गेल्या 30 दिवसामध्ये अन्नदाता सुखी भव या प्रत्येक दिवसासाठी एक परिवार या ठिकाणी अन्नदान करतो. गुरुवर्य ज्ञान करतात. ज्ञानदासाबरोबर अन्नदासाचं कार्य एक कुटुंब करतं. पण दररोज हजारो भाविक त्याचा लाभ घेतात. काही जण आपला फेक दरेडो तयार करून हा अन्नदानाचा उद्योग कशासाठी पाहिजे असं म्हणतात. याच्याकडे आम्ही नाही लक्ष दिलं. 7-8 दिवसापासून 9 वर्षापासून अन्नदान महादान आहे, अनेक दान आहे, अन्नदान आहे, ज्ञानदान आहे. त्यापैकी एक आपल्याला शेतकऱ्यांनी करतो. हा उद्योग कशासाठी पाहिजे असं म्हणता येतो. पण एक कुटुंब देतो. आज आम्ही घरी बोलवतो, दत्ताराच्या पूजेला बोलवतो, अनेक कामासाठी बोलवतो. घराकडे एक छोटीशी जागा नाही. आपण बोलवले नसतात पाहुण्याला मात्र एखाद्या कार्यालयात नाही, सरकारला प्रसाद कार्यालयात असं न होता अनेक कार्यकर्ते आपली भावना व्यक्त केली. माझ्या घरी कार्यक्रम करू, मंदिरामध्ये येणार. ठीक आहे, आपण आज निरंतर हा प्रोग्राम उपक्रम आम्ही राहू. अशा हा उपक्रम नीती नियमाला धाडत राहिला. गेल्या 6 वर्षापासून परमेश्वराचा आशीर्वाद लाभले आणि गेले 6 वर्ष मंदिरही भव्य बनत गेलं, कार्यक्रमही भव्य होऊन गेले. त्याला तुमचा सर्वांचा प्रतिसाद या ठिकाणी असतो. आजच्या दिवशी उत्तरार्धामध्ये पहिल्या 5-6 दिवसामध्ये प्रवचन केल्याच्या नंतर दुसऱ्या वेळेला आम्हाला या ठिकाणी जवळच्या 2 दिवसाकरता सेवाई महाराज यांनी हरी शिवपाठ हरिपाठ सांगून दिला. त्यांनी 2 दिवसाच्या प्रवचनाचा कार्य केला. नंतर पूज्य श्री क्रांती महाराजांनी केला 2 दिवसासाठी. नंतरच्या दिवशी पूज्य नागरिक महासमितीने कार्यालय या ठिकाणी आले. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही पंढरपूरच्या वास्कर संप्रदायाकडे हरिभक्त परायण ब्रह्मचैतन्य श्री महाराज रघुराज महाराजांचा कीर्तन झालं. त्याच्यानंतर आणखी सदाशिव माळी महाराजांनी आपलं प्रवचन दिलं. गुरुवर्य अनेक संत महात्मांनी या ठिकाणी आपल्याला अनेक मधुर अशा वाणीमध्ये एक प्रवचन हे निरंतरपणे 30 दिवस दिलं. नंतरच्या 15 दिवसामध्ये आम्हाला पूज्य गुरुवर्य गल्लीच्या महाराजांनी या ठिकाणी एक शिवपुराण लावायला पाहिजे. पहा सध्या आहे का तुमच्याकडे? किती दिवस होईल ते होईल. 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस आमच्याकडे चलन आहे. बाजू महाराष्ट्र राज्याच्या सर्वदूर असणारे साधारण 600 किलोमीटर या ठिकाणी जालना जिल्ह्यातील रमेश महाराज बोलगावकर यांना 15 दिवसासाठी शिवपुराण नंतर आम्ही लगेच मोका दिला आणि ते एकच शिवपुराण आमच्या सर्व भाविकांना रुचलं. आजच्या दिवशी त्यांना आनंद होत नाही. शिवपुराण अजूनही थोडे दिवस असायला पाहिजे असं, पण आजचा दिवस सांगता करण्याचा आहे. छान कार्यक्रम या ठिकाणी झाले. अनेक भव्य कार्यक्रम केले. त्यातून आज आपण सर्वांनी छोटे मोठे काही असेल ते मोठे आमच्यासाठी